आणि हा 7 मार्काच्या चॅप्टर मध्ये मी आज सेकंड लेक्चर घेत आहे आणि महत्वाचं लेक्चर आहे कारण की याच्यातलं 3 मार्काचं डेरिव्हेशन तुमच्या डायरेक्ट हे जसं की खाली येते, हा मार्क आहे खाली येतो. आणखीन एक खाली ओढणारी शक्ती भेटली, ती कोणती? मॅग्नेटिक फोर्स आहे. आता मॅग्नेटिक फील्ड आपण वाढवणार आहे बघा. वाढताना हे बघा डिफ्लेक्शन कोणीकडे होते? मायनस कडे होते. नीट लक्षात घ्या. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर युट्यूब चॅनलवर. आणि आज EMIचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 7 मार्काचा हा चॅप्टर आहे, महत्वाचा चॅप्टर आहे, लक्षात घ्या. आणि हा 7 मार्काच्या चॅप्टर मध्ये मी आज सेकंड लेक्चर घेत आहे आणि महत्वाचं लेक्चर आहे कारण की याच्यातलं 3 मार्काचं डेरिव्हेशन तुमच्या डायरेक्ट मार्क तुमच्या खिशात येणार आहेत. का बरं? कारण की आज एक डेरिव्हेशन खूप महत्वाचं, ते ऐकणं गरजेचं आहे. ते डेरिव्हेशन तुमच्या पेपरमध्ये डायरेक्ट येऊ शकतो. पहिल्यांदा काय सांगितलं? एनर्जी कन्झर्वेशन इन लीन्स लॉ. एनर्जी कन्झर्वेशन कशी होते? आता याच्यामध्ये मला नाही का थोडंसं समजून सांगणं गरजेचं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण हे पॉईंट्स आहेत बघा. पहिल्यांदा तर प्रश्न कसा येतो आला तर बघा, एक्सप्लेन द लीन्स लॉ है ना, लाइट ऑफ प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बघा तुम्हाला माहिती आहे जे हो रहा है उसको अपोज करना, जो हो रहा है उसको अपोज करना. माहिती आहे ना तुम्हाला? जे होत आहे त्याला विरोध करणे. कोणती गोष्ट बघा, एखादी गोष्ट आहे समजा मी इथं उभा, मी नाही का, कोणी जर मला समजा फॉर एक्झाम्पल मला 20 न्यूटन फोर्स लावल्याशिवाय मी समोर ढकलू शकत नाही. मी 10 लावलं तर ते फ्रिक्शन फोर्स असतं, माहिती आहे ना तुम्हाला? ते अपोजिट फोर्स लावतं. आणि तुम्ही जर 2 लावलं तर 2 फोर्स लावतोय, 3 लावलं तर 3 अपोजिट लावतोय, 4 लावलं तर 4 लावतोय, 15 लावलं तर 15. 20 पेक्षा जास्त फोर्स लावेपर्यंत मी समोर जाणार नाही ड्यू टू द इनर्शिया. तसं भावात इथे पण काहीतरी आहे, जे होतं त्याला अपोज करण्याचं काम होतं. चला कसं होतं बघू. एखादी गोष्ट मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच असते, त्याला कधीपर्यंत अनबॅलन्स फोर्स लावेपर्यंत तुम्ही त्याला ढकलू शकत नाही. बरं बघू चला. आपल्याकडे इंड्यूस करंट तयार होतो, माहिती आहे ना? जेव्हाही एखादी कॉईल आहे आणि तुम्ही मॅग्नेट जर एखादं टूवर्ड कडे नेत असाल, असं मॅग्नेटिक फील्ड अशी जाईल तर या ठिकाणी इंड्यूस करंट तयार होतो अँटी क्लॉकवाईज, आणि इथे पण नॉर्थ पोल तयार होतो. बरोबर आहे? असं शिकलो. इंड्यूस करंट तयार झाला होता. आता ह्या इंड्यूस करंट तयार होण्याचे काय कॉजेस असू शकतात, काय कारण असू शकतात, हे आपल्याला बघायचं. इंड्यूस करंट तयार होण्याचं एक तर मोशन ऑफ कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर ठेवलं तर बघा, आपल्याला याच्यावर प्रश्न शिकायचा 3 मार्कासाठी. याचं उत्तर येणार आहे, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे समजा एक एक्झाम्पल, मॅग्नेटिक फील्ड क्रॉस म्हणजे आत असते, माहिती आहे का भावा तुम्हाला? मॅग्नेटिक फील्ड क्रॉस मध्ये दाखवणे म्हणजे आतमध्ये असणे. कुठं? आतमध्ये. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तुमच्याकडून या बोर्डाच्या आतमध्ये जात आहे, त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. मी L शेप अशी एक मेटलची फ्रेम घेणार आहे, घेतली आणि एक रॉड घेणार आहे, जो की रॉड इथे आहे. ठीक आहे, हा रॉड आहे असा, लक्षात येतं? आता रॉड म्हणा किंवा एखादा कंडक्टर म्हणा, ठीक आहे, वायर आहे, त्याला तुम्ही अशी व्हेलॉसिटी इकडे दिली. ठीक आहे. हा रॉड असं करत करत इथपर्यंत आला का? इथून इथपर्यंत आला. आता पहिला किती मॅग्नेटिक फील्ड लाईन मोजू आपण. ही एक आत चालली, 2 3, हे क्रॉस म्हणजे 1, 3 2 6 9 12 आहेत. आता इकडे जर गेल्या तर आणखीन वाढल्यात, आणखीन इकडे गेलं तर आणखीन मॅग्नेटिक फील्ड वाढली. मॅग्नेटिक फील्ड वाढणे गिवन एरियामधून म्हणजे फ्लक्स चेंज झाला, फ्लक्स इन्क्रीज झाला. बरोबर आहे? फ्लक्स इन्क्रीज झाल्यामुळे तुम्हाला माहिती आहे या कंडक्टरमध्ये इंड्यूस करंट तयार होतो. कोणता करंट तयार होईल? एक इंड्यूस करंट तयार होईल. लक्षात आलं का? फ्लक्स चेंज झाला बघा ना. इथे पण मी मॅग्नेट टूवर्ड द कॉइलकडे नेला तर मॅग्नेटिक फील्ड वाढली. मॅग्नेटिक फील्ड वाढली या गिव्हन एरियामध्ये तर इंड्यूस EMF तयार झाला, इंड्यूस करंट तयार झाला. लक्षात येते का? म्हणजे इंड्यूस करंट तयार होण्याचं एक कारण आहे मोशन आहे. कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये जर मोशन केलं एखाद्या कंडक्टरचं तर त्याच्यात इंड्यूस करंट तयार होईल, जसं की मी याच्यात सांगितलं. दुसरं सेकंड बघा, चेंज द फ्लक्स थ्रू स्टेशनरी सर्किट.
आता मी तुम्हाला पहिल्या सेक्शनमध्ये सांगितलं, आता पुन्हा सांगून घेतो बाबा, काही काळजी करू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ठीक आहे. आपल्याकडे आणखीन एक असं प्रकारचं स्टिम्युलेशन मी तुम्हाला दाखवलं होतं, फॅरेडे लॉचं आहे ना, फॅरेडे लॉ है ना, स्टिम्युलेशन दाखवलं होतं. ते कसं दाखवलं होतं आपण बघू आता है ना. हे मी तुम्हाला दाखवलं होतं, तेच सांगतोय. हे बघा, हेच प्रॅक्टिकल तयारच आहे आपल्याकडे. बघा, मी इथं तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड हे लावतोय. बघा, एकदा ही सेंटेन्स वाचून दाखवतो आणि हे प्रॅक्टिकल पुढला. बघा काय म्हणलं, चेंज द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द स्टेशनरी सर्किट. सर्किट स्टेशनरी आहे, त्याच्यात मी मॅग्नेटला धरला, असं केलं. बघा, चेंज द मॅग्नेट, फ्लक्स चेंज केला. मॅग्नेट मागे पुढे करणं म्हणजे त्या गिव्हन एरियामधून, त्या गिव्हन कॉइलमधून माझी मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली. हेच इथं तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. बघ बाबा, मी इथं जर नुसतं मॅग्नेट नेऊन ठेवलं, असं नेऊन ठेवलं तर करंट तयार होणार नाही. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज करणे म्हणजे या मॅग्नेटला आत घेतलं, बाहेर घेतलं, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत, झुप 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 है ना, चेंज केलं. मी जेव्हाही याच्यातला फ्लक्स चेंज केला, हे कॉइल कसं आहे, स्टेशनरी आहे. सर्किट कसं आहे, स्टेशनरी आहे. काय करतो मी, फ्लक्स चेंज करतो, तेव्हा हा बल्ब ऑन होतो, म्हणजे इंड्यूस करंट तयार होत असेल. काय होत असेल, इंड्यूस करंट तयार होतो. हे दोन कारण आहेत करंट इंड्यूस तयार करण्यासाठी. पहिलं कारण आहे की एक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड म्हणा, त्याच्यामध्ये एक मी रॉड ठुला किंवा कंडक्टर ठुला, त्याला मोशन दिलं आणि मोशन दिल्यामुळे इंड्यूस करंट तयार झाला होता. कशात, या कंडक्टरमध्ये, वायरमध्ये. दुसरं, मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू स्टेशनरी सर्किटमध्ये चेंज केल्यामुळे इंड्यूस करंट तयार झाला. हे दोन कारण आहेत आणि ते आता वन बाय वन आपण मस्तपैकी इथं चर्चा करू. बघा, फर्स्ट कॉज काय, करंट. बघा, टेक्स्टबुक घ्या, टेक्स्टबुकची लाईनवर अंडरलाईन करा. हे दोन कारण आहेत, समजून घ्या. डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन मुव्हिंग कंडक्टर इज सच दॅट डायरेक्शन ऑफ थ्रस्ट एक्झर्ट ऑन द कंडक्टर, द मॅग्नेटिक फील्ड अपोज करेल डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ, अपोज द मोशन ऑफ कंडक्टर. आता काय होतं बघा, इथे तुम्ही एक कंडक्टर घेतला, या कंडक्टरला शिफ्ट करता लेफ्ट टू राईट. ही लेफ्ट साईड आहे, इकडली राईट आहे, माहिती आहे ना, इकडली राईट आहे. मी इकडून इकडे शिफ्ट करतो. शिफ्ट केली तर काय झालं, हा कंडक्टर इथून इथे नेला, फ्लक्स चेंज झाला. फ्लक्स चेंज झाल्यामुळे हिच्यात जे होतं त्याला अपोज होणार. आता माझा हात कंडक्टर इकडे शिफ्ट होतो, लेफ्ट टू राईट. मग अपोज होईल म्हणजे काय होईल, इकडे एक असा फोर्स लागतो, त्याला मॅग्नेटिक फोर्स म्हणतात. त्याला काय म्हणतात, मॅग्नेटिक फोर्स. आता मॅग्नेटिक फोर्स लावण्यासाठी फ्लेमिंग राईट हँड रूल आहे. बघा, हे थंब, हे आपले छोटे बोट आहेत. बघा, हा करंट आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे. आता मला एक लक्षात आलं, सर मॅग्नेटिक फील्ड माहिती आहे, मॅग्नेटिक फोर्स माहिती आहे, करंट माहिती नव्हता. करंट कोणीकडून कोणीकडे फ्लो होईल काढू शकतो मी. काय करायचं, ज्या दिशेने तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे तिकडे 4 बोटं करा. कुठे, क्रॉस म्हणजे आत. फोर्स कुठे, इकडे बघा, पाम दिसतो माझा तळहात. फोर्स इकडे काय बरं लागेल, रिलेटिव्ह मोशनला अपोज होते. आपल्याकडे लिन्स लॉ तोच आहे, जे होत आहे त्याला अपोज करणे. बरोबर आहे. हा फ्लक्स वाढत चाललाय ना, मला कमी करणार आहे. मग बघा, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, पाम म्हणजे तळहात माझा करायचा, मॅग्नेटिक फोर्स. थंब कुठे येते, वर. म्हणून इथं मी करंट, इंड्यूसचा करंट इकडं काढला. कारण की इंड्यूस करंट जर वर काढला तरच या मॅग्नेटिक फ्लक्स जो वाढत चालला तिकडे कमी होईल. कारण की हा विरोध झाला पाहिजे. हा इकडे चालला ना, तर विरोध होणे म्हणजे इकडे येणे. तेच सांगितलं. बघा, डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट मुव्हिंग कंडक्टरमध्ये कसा फ्लो होईल, इन सच वे दॅट डायरेक्शन कसा असेल, थ्रस्ट एक्झर्टेड ऑन द कंडक्टर बाय मॅग्नेटिक फील्ड अपोज. या मॅग्नेटिक फील्डला जे वाढत असेल ती काय झाली पाहिजे. आता इथं बघा, ही मॅग्नेटिक फील्ड वाढत चालली. आता कसा अपोज करेल बघा, मॅग्नेटिक फील्ड अपोज इकडे चालली म्हणजे वाढत चालली, मला कमी करायची. मग हे थंब करावं लागेल, साधा राईट हँड रूल ना. करंटचं डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड आतली बघायची, कमी करणार म्हणजे इकडे येणार की नाही. बघा, लॉजिक लावा बरं. या मॅग्नेटिक फील्ड आत चालली, मला अशी मॅग्नेटिक फील्ड तयार करायची जी तुमच्याकडे आली पाहिजे. ही आत जाणारी वाढत चालली ना, कशी चालली, पहिल्यांदा 12 लाईन होत्या, मग इकडे जर आल्या तर 15 होतील, 20 होतील, 25 होतील, अशा वाढत चालल्या. मग ही मॅग्नेटिक फील्ड जी वाढते त्याला विरोध झाला पाहिजे. मग मी काय केलं, करंट वर घेतला. बघा, ट्राय करून वर जर घेतला तर मॅग्नेटिक फील्ड बघा बाहेर आली, या करंटमुळे, या इंड्यूस करंटमुळे. ठीक आहे, तेच सांगितलेले आहे, अपोज टू द डायरेक्शन ऑफ मोशन, अपोज द मोशन ऑफ कंडक्टर. करंटचं जे बी डायरेक्शन असं घ्या
की हे जे काही मोशन्स होते या मोशनला अपोज झाला पाहिजे, मॅग्नेटिक फोर्स इकडे आला पाहिजे, आणि मी ते करून दाखवलंय तुम्हाला. सेकंड केस बघा, आता करंट सेटअप करायचं तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड, हे मी तुम्हाला आता प्रयोगाद्वारे दाखवलं. ऑन विच विदिन द एरिया बाउंड्री ऑफ द सर काय करावं लागेल, अपोजिट द ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस, आणि जर डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डचं डिग्रीज होत असेल तो सपोर्ट पण करतो. आता बघा इथं करंट तुम्हाला रेड काही दिसतं का भाव या कॉइलमध्ये, जेव्हा मॅग्नेट जातो तेव्हा हा इंड्यूस करंट तयार होत असताना बघा डायरेक्शन वेगळं. आता बघा अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणजे इथं नॉर्थ पोल तयार होत असेल. आता हे दूर चाललं का तर साऊथ पोल तयार होईल. बघा इथं करंटचं डायरेक्शन बदलत असेल, तुम्हाला दिसत असेल. लक्षात येतं का, म्हणजे जेव्हा मॅग्नेटिक फील्ड तुमची या कॉइलमधून वाढली तर हिच्यात एक नॉर्थ पोल तयार, नॉर्थ बघा यन लिहिलं, नॉर्थ फेस तयार होईल, नॉर्थ नॉर्थ ऑपोज, म्हणजे एक असा करंट तयार करेल जे की याला विरोध होईल. आणि जेव्हा दूर घेऊन जासाल तेव्हा तो करंट सपोर्ट सुद्धा करेल. म्हणजे मला असं सांगायचंय, जेव्हा हे मॅग्नेट मी टूवर्ड द कॉइल नेलं, हे नॉर्थ हे साऊथ आहे, लक्षात येतं का, तेव्हा या ठिकाणी ही मॅग्नेटिक फील्ड याच्यातून वाढली जातात. मॅग्नेटिक फील्ड वाढली, मॅग्नेटिक फील्ड वाढली का मॅग्नेटिक फील्ड, लक्षात येतं का, मॅग्नेटिक फील्ड वाढली. आता जेव्हा हा मॅग्नेट टुवर्ड द कॉइलकडे गेला तर मॅग्नेटिक फील्ड या कॉइलमधून इन्क्रीज झाली गेली. सगळ्यांना कळालं. तर इथं कोणता फेस तयार होईल, त्यांचं म्हणणं की इथे तुमचा नॉर्थ पोल तयार होईल. हा अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो करून तुमच्या मॅग्नेटिक फील्डची काय असेल त्याला विरोध करेल. बघा पांढऱ्या कलरची जी आहे टुवर्ड मुळे मॅग्नेटिक फील्ड आहे या कॉइलमधून पास होत आहे, तेव्हा या कॉइलने एक इंड्यूस करंट तयार केला जे हो रहा है उसको अपोज करने का काम कर रहा है. समजतं ना, म्हणजे हा इकडे येईल. आता दूर जाऊ आपण या कॉइल पासून. बघा हे नॉर्थ आहे, हे साऊथ आहे. आता हे कॉइल आपलं दूर आहे थोडंसं, तर मॅग्नेटिक फील्ड कमी असेल सर याच्यातून, बघा बाहेर चालली. तर मग यावेळेस ते काय करणार आहे, क्लॉकवाईज करंट फ्लो होईल. कसा होईल, क्लॉकवाईज करंट फ्लो होईल आणि मॅग्नेटिक फील्ड सपोर्ट करेल. म्हणजे ज्या दिशेने मॅग्नेटिक फील्ड आहे त्या दिशेने मॅग्नेटिक फील्ड येणार आहे, हे याच्यातून सांगितलं. ठीक आहे, काही अपेक्षा. आता आपल्याला बघायचं लिन्स लॉ फॉलो स्ट्रिक्टली कन्झर्वेशन ऑफ एनर्जी का करतो. आता कसं असतं, कोणतीही गोष्ट स्थिर आहे ती अपोज करत असते. कोणती गोष्ट असो, मी असो तुम्ही असो, भाई मी झोपलेला आहे उठा वाटत नाही, अपोज करतो. कोणी ब्लँकेट काढते अंगावरून आपलं, अपोज करतो का रे, हा थंडी वाजली काढू नका काढू नका काढू नका असं करतो का भावा. तर तसंच इथे पण काहीतरी होतं, जे होतं त्याला अपोज करावंच लागेल. किंवा तुम्ही या मॅग्नेटला, समजा एक कॉईल आहे, ही काय तुमच्याकडे कॉईल आहे, या कॉईलमध्ये तुम्ही हे मॅग्नेट टुवर्ड येतं दूर आहे समजा, असं मॅग्नेटिक फील्ड बघा. ठीक आहे, आता तुम्ही ही मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये जाणार, ही आतमध्ये येऊ देणार आहे का, नॅचरली जर विचार जर केला तर हे मॅग्नेट टुवर्ड द कॉईल घेतून जातो, मॅग्नेटिक फील्ड आत गेली. हे काय म्हणाल, विरोध करेल, नको येऊ नको बाबा, तुमच्या घरात चोरी करायला लोक येत आहेत, दरवाजा आहे तुमच्या हातामध्ये, तुम्ही दरवाजा लावसाल का नाही लावसाल, आत येऊ देसाल का नाही येऊ देसाल. आता हे जर तुम्ही जसं जसं तुम्ही जवळ नेणार, आता बघा एकदम जवळ नेलं समजा. ठीक आहे, हे नॉर्थ आहे, हे साऊथ आहे. ठीक आहे, हे मॅग्नेटिक फील्ड आहे, समजतं. आता बघा मॅग्नेटिक फील्ड इथे वाढली, काय होईल बरं, या ठिकाणी असा एक कॉईल अपोज करेल. बघा ही मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि अपोज करेल, सरळ सरळ. बरं काय केलं तुम्ही, हे कॉईल असं नेलं, मग इथे काय झाला, करंट लूप तयार झाला. आणि काय झालं, हे जे वर केलं ना तुम्ही, मॅग्नेट जवळ नेल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड वाढली. मग आता ही कशात तरी कन्व्हर्जन, लॉ ऑफ कन्झर्वेशन, वर्क इन द फॉर्म ऑफ एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहे आपलं. ही एनर्जी कन्वर्ट कशात होणार आहे, तर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. बघा ना तुम्ही, एनर्जी वर्क असं करता म्हणजे एनर्जी, या एनर्जीचं कन्व्हर्जन झालं कशात, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. झालं का नाही. बरं असं झालं नसतं तर काय झालं असतं सर, काय झालं असतं तर असं समजून सांगा मला. असं झालं नसतं, समजा तुमच्याकडे एक कॉईल आहे, ठीक आहे, या कॉईलमध्ये ही मॅग्नेट खाली येत आहे, कन्सिडर करा. मग कन्सिडर केलं तर याने काय केलं, आपण काय म्हणलं बाबा, हे नॉर्थ जवळ येतं तर इथं नॉर्थ तयार व्हायला पाहिजे होतं, असं इथं नॉर्थ फेस तयार व्हायला पाहिजे होता असं म्हणतोय आपण लिन्स लॉच्या हिशोबाने. बरं नसता झाला, साऊथ तयार झाला असता, कन्सिडर करू आपण उलटा विचार करतो मी, उलटा विचार करतो.
म्हणजे हा लॉ लागू होत नाही असं समजून चालतो. तर नसता झालं तर काय झालं असतं असं माझं मत आहे. बरं, मग ही मॅग्नेटिक फील्ड वाढेल, जवळ येईल असं समजतं ना हे तुम्हाला. अशी मॅग्नेटिक काय होईल बरं आता. मग याने साऊथ तयार केला, साऊथ तयार केलं तर याची मॅग्नेटिक फील्ड खाली तयार होईल, अशी अशी सपोर्ट केला असता तर मॅग्नेट जोरात आला असतं बघा ना. म्हणजे एक तर ग्रॅव्हिटीमुळं हे मॅग्नेट खाली येते आणि या कॉइलनं सपोर्ट केला. कोणी? या कॉइलनं पुन्हा सपोर्ट केला ओढण्याचा, कारण की माहिती आहे ना नॉर्थ साऊथ अट्रॅक्शन म्हणजे दोन गोष्टी झाल्या. हे जसं की खाली येते, हा मार्कर आहे खाली येतो, आणखीन एक खाली ओढणारी शक्ती भेटली, ती कोणती? मॅग्नेटिक फोर्स आहे है ना. तर नॉर्थ साऊथ अट्रॅक्शनमुळे जोरात आला असता, इथे करंटचा जास्त तयार झाला असता खूप जास्त सपोर्टमुळे, आणि इथे या कॉइलमध्ये या वायरमध्ये हीट तयार झाली असते आणि ती हीट लॉस्ट झाली असती. असं होत असतंय का बरं? लॉ ऑफ कन्झर्वेशन काय सांगते? एका एनर्जीतून दुसऱ्या एनर्जीत रूपांतर होते. मग इथं रूपांतर झालं का? नाही, उलट जास्त करंट तयार झाला आणि लॉस्ट झाला असता. म्हणून मी इथं जे काही हे वर्क करतो, हे वर्क जेव्हा केल्यावर या ठिकाणी काय होईल, आणि कोणाच तरी अगेन्स्टमध्ये केलं ना मी, बरोबर आहे. म्हणजे ही एनर्जी कन्व्हर्ट झाली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. इथं तसं होणार नाही, लक्षात आलं का? सपोर्ट केला असता तर. म्हणून तुम्ही हा लॉ व्हायलेट झाला असता आणि इथं लागू झाला नसता. म्हणूनच इथं जे होते त्याला विरोध करावा लागेल तरच हा लॉ लागू होणार आहे. ठीक आहे. आता लिन्स लॉ आणि फॅरेडे लॉ मध्ये फरक आहे. एक्सप्लेन हाऊ द लिन्स लॉ है ना इनकॉर्पोरेटेड इन द बाय फॅरेडे लॉ, असा प्रश्न आहे. बघा सिंपल आहे, सगळ्यांना माहीतच आहे, तरी पण माझं शिकवण्याचं काम आहे. आपण शिकतो भाऊ लिन्स लॉ असा E = -d∅/dt. शिकलो भाऊ हे असं. बरं फाय म्हणजे काय असते सर? B × A है ना, फ्लक्स. मग E आपण -A इथे ठेवू मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये, d/dt हे पण B इथे ठेवू असं मॅग्नेट्यूड. जर आपल्याकडे ए हा पॉझिटिव्ह, एरिया हा पॉझिटिव्ह वेक्टर घेतला आणि मॅग्नेटिक फील्ड पण पॉझिटिव्ह. मॅग्नेटिक फील्ड पॉझिटिव्ह म्हणजे काय? इन्क्रीजिंग होणे, इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ए पॉझिटिव्ह आहे एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती पण पॉझिटिव्ह आहे. तर उत्तर मायनस मध्ये दिसतं, म्हणजे ईएमएफ आपल्याला निगेटिव्ह भेटणार आहे. ईएमएफ कसा भेटणार आहे? निगेटिव्ह. लक्षात आलं? जेव्हा एरिया ऑफ वेक्टर, एखादा कॉइलचा एरिया ऑफ वेक्टर घेतला, त्याच दिशेनं जर आपण मॅग्नेटिक फील्ड वाढवली, जसं की मी म्हटलं ना मॅग्नेट आत टाकतो तर मॅग्नेटिक फील्ड वाढते, इन्क्रीज होते, तेव्हा इंड्यूस ईएमएफ निगेटिव्ह भेटत असतो. आपल्याकडे हे प्रॅक्टिकल आहे भाऊ, एक ट्राय करून बघू. हे बघा, आता ही मॅग्नेटिक फील्ड या कॉइलमध्ये चालली, ही व्हाईट कलर दिसते ना तुम्हाला, हे मॅग्नेटिक फील्ड आत चालली म्हणजे इन्क्रीज होणार. हा एरिया वेक्टर पण इकडेच घेतला आपण, पॉझिटिव्ह घेतला या कॉइलचा, असा घेतला पॉझिटिव्ह घेतला इकडे, ठीक आहे ना, समजतं ना. आता मॅग्नेटिक फील्ड आपण वाढवणार, बघा वाढताना हे बघा डिफ्लेक्शन कोणीकडे होते? मायनसकडे होते. नीट लक्षात घ्या, जेव्हा मी मॅग्नेटिक फील्ड वाढवणार, जेव्हा मी मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही या कॉइलमध्ये वाढवणार, त्यावेळेस तुम्हाला कॉइल निगेटिव्ह ईएमएफ दिसेल. कोणतं ईएमएफ दिसेल इथे तुम्हाला? निगेटिव्ह, म्हणजे इकडे शिफ्ट होताना दिसेल. ही जी तुम्हाला डिफ्लेक्शन दिसेल या निडलचं, ते निगेटिव्हकडे होते का? नीट लक्षात द्या, उघडा डोळे बघा, नीट उघडा डोळे बघा. बघा हे मॅग्नेटिक फील्ड वाढत चालली, आत चालणे म्हणजे बघा टुवर्ड, बघा मायनस. आता जेव्हा कमी करतो, आता ही मॅग्नेटिक फील्ड मी मॅग्नेटला इकडे करतो, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड नंबर ऑफ लाईन्स या कॉइल मधल्या कमी होणार आहे, त्यावेळेस हे पॉझिटिव्ह कडे दिसते. बघा दिसलं? आता बघा आहे ना, आता बघा वाढवतो मायनस कडे आहे, आता बघा कमी करतो पॉझिटिव्ह. चला हेच मी याच्यातून कॅल्क्युलेशनद्वारे समजून सांगतोय. बी इन्क्रीजेस म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे इन्क्रीजेस, इंड्यूस ईएमएफ निगेटिव्ह त्या कॉइलमध्ये तुम्हाला दिसलंय. आता पुन्हा हेच इक्वेशन, ए इज पॉझिटिव्ह, बघा ही दुसरी केस आहे, ही दुसरी केस आहे, ही पहिली केस झाली आपली. आता दुसऱ्या केसमध्ये एरिया वेक्टर पॉझिटिव्ह घेतला आणि बी निगेटिव्ह घेतला. बी निगेटिव्हचा अर्थ कळाला का? कळतं का भाऊ? डिग्रीजेस, ठीक आहे, कमी होतात. तर काय होईल बघा, ईएमएफ इज इक्वल टू मायनस, हा ए प्लस आहे, हा d/dt, हा तुमच्याकडे मायनस बी घेतला इथं, ठीक आहे. हा मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे प्लस लिहायची गरज नसते, a dB/dt असं इक्वेशन भेटेल.
हे काय भेटलं इथं, काहीच नाही, म्हणजे प्लस आहे, म्हणजे EMF इथं पॉझिटिव्ह भेटल. जेव्हा तुमची मॅग्नेटिक फील्ड त्या कॉइलमधून कमी करणार, काय करणार आहे, कमी करणार आहे, त्यावेळेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह भेटतं का, नीट लक्षात घ्या. मॅग्नेटिक फील्ड वाढवणार, इन्क्रीज करणार, हा डिफ्लॅक्शन निगेटिव्हकडे दिसेल तुम्हाला. जेव्हा मी हे मॅग्नेटला दूर घेऊन जाणार त्यावेळेस तिकडे पॉझिटिव्ह दिसेल का, नीट लक्षात घ्या. बघा बघा, निगेटिव्हकडे कॉईल झालं, आता कमी करतो बघा, पॉझिटिव्हकडे दिसते बघा. आता बघा, आता पॉझिटिव्हकडे येते, कमी करतोय, दिसला, कळालं ना. आता जेव्हा मी हे काय करणार आहे, नीट लक्षात घ्या. आता वाढवतोय, मायनसकडे त्याचं डिफ्लॅक्शन दिसेल, ही जी तुम्हाला निडल दिसेल डिफ्लॅक्शन निगेटिव्ह. आता पॉझिटिव्हकडे है ना, कमी करतो, तेव्हा लक्षात आला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा लॉ, लेन्स लॉ आणि फॅरेडे लॉ कसं एकमेकाशी रिलेटेड हे इथं दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. बरं, आता आपल्याला फ्लक्स ऑफ द फील्ड सांगायचंय. आता काय दिसतं, हा एक एरिया आहे, हा दिसतो तुम्हाला एरिया, तो एरिया सी दिला आपण, हा सरफेस एरिया आहे याचा, असा हे यस नावाचा सरफेस एरिया. हिच्यात छोटे 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 एरिया असतील, तिच्यातून बनला हा छोटा एरिया आहे, त्याला DA म्हणायचा आपण. पुन्हा हा छोटा एरिया आहे, DA. असा छोटा छोटा एरिया बनून बनून मोठा एरिया बनणार आहे आपल्याकडे, है ना. फ्लक्स म्हणजे काय असतं, फील्ड एखाद्या गिव्हन एरियामधून किती मॅग्नेटिक फील्ड पास झाली त्याला फ्लक्स असं म्हणतात. लक्षात येतं का, त्याला आपण काय म्हणतो, फ्लक्स म्हणतो. आणि हा जो काही फ्लक्स आहे छोट्या एरियामधून जो दिसेल मला, डी फ्लक्स, हा जो काय आहे, हा B वेक्टर आणि DA डायरेक्शन. हे DAचं डायरेक्शन कसं घ्यायचं, असा हात करायचा बघा, ज्या दिशेने आपलं थंब येईल त्या दिशेने त्याचा वेक्टर फॉर्म घ्यायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याकडे यालाच असं आपण BDA कॉस थिटा लिहू शकतो, डॉट आहे तर कॉस काढून कॉस लिहित असतो आपण. लक्षात आलं. आता हा फ्लक्स काढायचा आपल्याला टोटल सरफेस एरियाचा. यस का घेतला, हा टोटल सरफेस एरिया आहे त्याचा वेक्टर फॉर्म, म्हणजे त्याचं इंटिग्रेशन का घेतलं, कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल. काय लक्षात आलं सर, काहीच तर नाही आलं, सांगतो. फ्लक्स म्हणजे काय असते, B × DA, B × DA किंवा B × A असं फ्लक्सचा डेफिनेशन आहे, B × A. ए म्हणजे एरिया. आता आपण पाहिलं की बाबा वेक्टर फॉर्म मध्ये होतात, त्याला डॉट काढलं तर कॉस येतं. मग मला इंटिग्रेशन, छोटे छोटे एरिया आहेत ना, हे बघा, हा छोटा एरिया, छोटा एरिया, छोटा एरिया, छोटा 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 म्हणून एक सरफेस एरिया तयार होईल, एक झाला ना सरफेस, म्हणून इंटिग्रेशन सरफेस एरियाच घेतलं, B × DA. पण जर टाइमवर डिपेंड असेल तर सर, हा टाइमवर डिपेंड असेल तर यालाच कसं लिहायचं बघा, B वेक्टर, हा टाइमवर डिपेंड आहे म्हणून डॉट DA. कळालं का तुम्हाला, साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला इंड्यूस EMF काढायचं आहे, मायनस काय आपल्याकडे फॉर्म्युला dφ/dt आहे, dφ/dt आहे. मग सर ह्या मायनस d/dt इंटिग्रेशन सरफेस एरिया, टाईमवर डिपेंड असेल तर टाईम लिहा, झालं बस. फायची व्हॅल्यू पुटअप केली, संपला विषय. SI युनिट तुम्हाला माहीतच असेल की EMFचं व्होल्ट असते, है ना. चला, आपल्याला आता महत्त्वाचा प्रश्न शिकायचा 2022 मध्ये विचारलेला आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर EMF जनरेट इन कंडक्टर. एक कंडक्टर आपल्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला, त्याला व्हेलॉसिटी दिली, मोशनमध्ये कंडक्टर असला तरच इंड्यूस EMF तयार होणार, नाही तर नाही होणार. लक्षात राहू द्या, स्टेशनरीसाठी होत नाही. आता हा प्रश्न असा आलाय, आपल्याकडे ही डायग्राम आहे, ठीक आहे. आता काही मुलं खूप प्रश्न आहेत, सर काय लिहू काय नाही, काय लिहू काय नाही, काय लिहू काय नाही. काहीच नाही बाबा, रपचिक रपचिक मी सांगतो तसंच लिहायचं, खूप ताण घ्यायचा नाही. बघ, हे तुझं टेक्स्टबुक आहे, खरंच एवढी लिहायची गरज आहे का, तर बिलकुल नाही. मी तुम्हाला इथं समजून पण सांगणार आहे की बघा, आता तुम्हाला इथे जर दिसतंय तर कसं लिहायचं कसं नाही हे कळणं गरजेचं आहे. आता एक तुम्हाला सांगतो, हा प्रश्न आहे, या प्रश्नाची जी थिअरी आहे कशासाठी आहे, समजून सांगण्यासाठी, फक्त सांगण्यासाठी, समजून सांगायचा हा उद्देश आहे. ठीक आहे. आता बघ तू मी काय काय करतो ते, ठीक आहे. इथं रेड पेन टिक केला. ट्रान्सलेशनल मोशन ऑफ कंडक्टर, म्हणजे एक कंडक्टरचं ट्रान्सलेशन मोशन आपल्याकडे होणार आहे. लक्षात येतं. काय सांगितलं बघा, शो इन द फिगर. आपल्याकडे फिगर आहे, सी शेप फ्रेम होती वायरची ABCD, त्याचा एरिया होतं लेंथ इंटू ब्रीथ, L × X, सिच्युएटेड इन कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड. मी पहिल्यांदा इथं दाखवू का तुला, सरळ सरळ दिसते बघ की तुमच्याकडे एक
ए बी सी डी मेटलची फ्रेम आहे दिसतं, त्याची लेंथ यल आहे आणि डिस्टन्स एक्स आहे. म्हणजे एरिया त्याचा काय भेटणार आहे तुम्हाला, एरिया इज इक्वल टू यल इंटू एक्स भेटणार आहे. समजतं ना. एक कंडक्टर घेतला, त्या कंडक्टरला तुम्ही युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशनने मूव्ह करताय. आता पहिल्यांदा हा जो कंडक्टर होता हा इथे असेल समजा, उदाहरण हा किती मॅग्नेटिक फील्ड होती आतमध्ये बघा, 1 2 3 4 5 6. ही एक्स म्हणजे लाईन आतमध्ये गेलेली आहे. कळालं का बाबा. 6 आहेत. इथं जर आणलं तर 9 येतील, इथं जर आणलं तर 12 15 18 24 अशी मॅग्नेटिक फील्ड इथं काय होत राहणार, वाढत 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 जाणार आहे. लक्षात येतं. कळालं. हे लक्षात आलं. जसं जसं ह्या रॉड तुम्ही इकडे इकडे घेत जाणार तसाच तसा फ्लक्स चेंज होत राहणार आणि फ्लक्स चेंज झाल्यामुळे भाऊ या ठिकाणी काय होईल, जे होत आहे त्याला अपोज होणार. फ्लक्स चेंज व्हायला ना, मग या रॉडला इकडे या कोणीतरी ओढत असेल, एक मॅग्नेटिक फोर्स लागत असेल का नाही. सिंपल आहे ना बाबा. कशामुळे कळालं, हा इकडं, कारण की मॅग्नेटिक फील्ड काय व्हायला पाहिजे, वाढायली तर कमी होण्यासाठी याच्यात एक करंट फ्लो करावं लागेल, इंड्यूस करंट. वरीच का बरं, माझं डोकं असं चाललं वरी होण्याचं. थंबचं डायरेक्शन केलं, साधा राईट हँड रूल, मी फ्लेमिंग राईट हँड रूल म्हणत नाही, साधा मॅग्नेटिक फील्ड आपल्याला याला विरोध करणारी काढायची, वर काढायची, डॉटमध्ये आली पाहिजे. सर डॉट येण्यासाठी मला काय करावं लागेल, तर करंट मला वरी अपवर्ड डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनला इथे, आणि इकडे जर पाहिले तर वरील. याच्यासाठी तुम्ही मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट खूप डिटेल चॅप्टर शिकवलात. इमानदारीने करून बघा, कळेल तुम्हाला. ठीक आहे. बघा करंट, मॅग्नेटिक फील्ड इथे इकडे, हे कर्व फिंगर म्हणजे सर्क्युलर पाथमध्ये जेव्हा कंडक्टरमध्ये असा करंट फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने तयार होतं. मग या ठिकाणी इकडे बघा, ही आज चालीत मला वरी आणावं लागेल ना, अपोज व्हायला पाहिजे. हेच तर समजून सांगतोय मी, बाकी काहीच नाहीये. हेच समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात येतं. चला समोर जाऊ आपण. फार सिंपल डेरिव्हेशन देणार आहे. थेरी कशी समजून सांगायचं कळालं. एक मेटल फ्रेम आहे ABCD नावाची, याचा एरिया आहे लेंथ इंटू ब्रीथ आहे, वेलॉसिटी V आहे युनिफॉर्म त्याला. कळालं का. आणि एरिया कसा इन्क्रीजस होत चालला, फ्लक्स चेंज व्हायला. फ्लक्स चेंज झाल्यामुळे एक या ठिकाणी अपोज होईल त्याला आणि करंट अपवर्ड डायरेक्शनने फ्लो होईल. तुमच्याला जशा भाषेत लिहिता येईल तशा लिहा. चला ठीक आहे. आता मी इथे 1 by 1 इक्वेशन्स लिहितो. मला एरिया काढायचा आहे. बघा काय काढायचं आहे, एरिया काढायचा आहे. मी एरिया काढायचं, मी कसं लिहिणार, A इज इक्वल टू लेंथ इंटू डिस्टन्स. बघा हे यल आहे, ही यल आहे आणि हे एक्स म्हणजे हे अंतर, एक्स वाढत चाललं ना. चला मला फ्लक्सचा फॉर्म्युला सांगा बरं. फ्लक्सचा B इंटू ए. थेरी कशी लिहायची कळालं का. ओके. मग B एचा फॉर्म्युला L इंटू एक्स. काही डाऊट आहे भाऊ. ओके. मला मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये इंड्यूस EMF काढायचे, म्हणजे मॅग्निट्यूड कळालं ना, d∅/dt प्लसमध्ये लावावं लागेल मॅग्निट्यूड ए वरून d/dt. फायची व्हॅल्यू बघा BLX. E इज इक्वल टू BL dx/dt. राईट आहे का भाऊ, समजतं का हे. पण सगळ्यांना माहीत असेल, बट हे फॉर्म्युला माहिती आहे का, वेलॉसिटीचा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्टन्स बदलायला बघा ना, हे एक्स बदलाल, मी ह्या रॉड इथं ठेवला, इथे 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 असं समोर नेत आहे. कंडक्टर म्हणा जास्त. तर हा EMF तुम्हाला BL ही V आहे. तर तुम्हाला हा फॉर्म्युला जिथं इंड्यूस EMF तयार होते ते किती होतं, बी म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड किती आहे, L म्हणजे हे कंडक्टरची लेंथ किती आहे, हा कंडक्टर हे येलो कलरचा त्याची लेंथ किती आहे, आणि V म्हणजे किती स्पीडने जातो. हिच्यावर तुमचं हिच्या वायरमध्ये किती इंड्यूस EMF तयार होईल ते आपण काढलं. आता याची एक अनादर मेथड आहे. कोणती मेथड आहे, एक अनादर, म्हणजे मेथड एकच आहे, हीच मेथड आहे खरी, काय हरकत नाही, पण वेगळे एक व्ह्यूनं जर विचार केला तर त्याची पण एक मेथड आहे. मला सांगा, आपण जर एखादा चार्ज मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे तुमच्याकडे, अशी उदाहरण घ्या, हिच्यात जर चार्ज ठेवला तुम्ही, हिच्यात जर एखादा चार्ज ठेवला, तो चार्ज जो आहे पॉझिटिव्ह, तो चार्ज जरी व्हेलॉसिटी व्हीने जातात, पण एक लक्षात घ्या, हा मॅग्नेटिक फोर्स तेव्हाच लागेल जर कंडक्टर मोशनमध्ये असेल किंवा करंट फ्लो होत असेल त्याच्यातून, किंवा चार्ज मोशनमध्ये असेल, तेव्हाच मॅग्नेटिक फोर्स लागतं, नाही तर नाही लागत. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंटमध्ये खूप डिटेल सांगितलं मी.
ठीक आहे. तर हिच्यावर मॅग्नेटिक फोर्स असा लागत होता भावा. तिथं बघा चार्जची वेलासिटी, मॅग्नेटिक फील्ड, हा फोर्स वरी आहे, पाम म्हणजे मी हे तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. म्हणजे आता मला इथं लिहावं लागेल की मॅग्नेटिक फोर्स आहे हा आहे क्यू व्ही क्रॉस बी. व्ही क्रॉस बी कळलं का? क्यू व्ही क्रॉस बी, समजतं? ओके. पण सगळ्यांना माहिती आहे जर याचं वेक्टर फॉर्म काढलं तर क्यू व्ही बी साइन थिटा, क्यू व्ही बी साइन थिटा. आता इथं वर्कचा एक फॉर्म्युला आहे बघा. वर्क होत असेल ना, तुम्ही ह्या कंडक्टरला जर मोशन करताय इकडे व्ही वेलॉसिटीने तर वर्क करताय. का बरं? कोणाच्या तरी अगेटमध्ये याचा ॲक्च्युली याला इकडे नाही, इकडे वळेल कोणीतरी एक मॅग्नेटिक फोर्स लागतो. मी तुम्हाला राईट हँड फ्लेमिंग राईट हँड रूल यूज करून दाखवला आहे. आता मला सांगा फोर्स इंटू डिस है ना, लाईन, ठीक आहे. एफ इंटू एल वर्कचा फॉर्म्युला. वर्क इज इक्वल टू एफचा फॉर्म्युला क्यू व्ही बी साइन थिटा इंटू एल. एल इज अ डिस्टन्स, राईट आहे, समजतं? बरं, तुमच्याकडे EMF काढायचं आहे, त्याचा फॉर्म्युला वर्क अपॉन चार्ज. माहिती आहे का? तुम्ही असा पोटेन्शियलचा कधी फॉर्म्युला शिकला नसेल तर नोट डाऊन करा. पोटेन्शियल वर्क अपॉन चार्ज ना, वर्क अपॉन चार्ज एक फॉर्म्युला लिहून घ्या, नोट डाऊन करा. जर पोटेन्शियलचा फॉर्म्युला असा लिहिला असेल, म्हणजे बेसिक लेव्हलला जर लिहिला असेल, 11वी 10वीत कुठे शिकला असेल तर बोलू शकतोय. पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे वर्क अपॉन चार्ज. तोच तर फॉर्म्युला लिहिला. इथं पोटेन्शियल, इथं EMF आहे ना. आता हे किती आहे बरं? बघा वर्क क्यू व्ही बी साइन थिटा इंटू एल डिवायडेड बाय क्यू, ठीक आहे. तर इथं क्यू गेट बी कॅन्सल. EMF इज इक्वल टू बघा BLV साइन थिटा. आता मला सांगा हा आहे तुमचा बी आणि व्ही मधला अँगल. बी कोणते? मॅग्नेटिक फील्ड अंदर. वेलॉसिटी अशी बघा, नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो ते बघा. वेलॉसिटी अशी आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड तुमच्याकडून आत चालली, कितीच अँगल आला बघा बरं, परपेंडिक्युलर. बघा मॅग्नेटिक फील्ड तुमच्याकडे, वेलॉसिटी अशी बघा, दिसतं ना, फॉरवर्ड इकडे चालला, परपेंडिक्युलर आहे, 90 अँगल आहे. साइन 90 किती असतो? 1 असतो भावा. बघा साइन 90 1 आहे. जर तुम्हाला मॅक्झिमम EMF पाहिजे असेल तर मला साइन थिटा 1 ठेवावं लागेल. आणि म्हणून EMF हे मॅक्स भेटलाय मला BLV. हे EMF आहे माझ्याकडे मॅक्झिमम BLV मॅक्झिमम EMF आहे. BLV मॅक्झिमम EMF मला भेटलेला आहे. या डेरिवेशनमध्ये थेरी किती लिहावी? खूप लिहायची गरज नाही. चला, मार्किंग कशी असते सर? मार्क लक्षात घ्या. इथं तुम्हाला 3 मार्क आला तर डायग्राम आणि एक्सप्लेनेशन या दोघांचा अर्धा मार्क हे भाव आहे. आता विचार करा, डायग्राम ही एक्सप्लेनेशन किती लिहावं? पुस्तकात तर खूप भक्कळ मोठं दिलं भाऊ, बक्कळ दिलं, बक्कळ. मग ह्या बक्कळ नावाचा शब्दाचा अर्थ माहिती आहे ना, खूप मोठे देणे. बक्कळ गावाकडे म्हणतात, आमच्या इकडे वापरतात. बक्कळ दिला भाऊ तुला किती पाहिजे? तर हे बक्कळ दिलं भाऊ आता पुस्तकात. पण आपल्याला एवढं लिहायचं का? नाही लिहायचं, आपल्याला मोजकच लिहायचं. अर्धा मार्क आहे फक्त. मग तुम्ही फ्लक्सचा फॉर्म्युला लिहिलात, हे सगळं मिळून अर्धा मार्क घ्या. अरे काय झालं भावा, असं काय करतोय भावा? हां अर्धा मार्क लिहा इथे. मग तुम्ही हा लिहिला, याला अर्धा मार्क द्या, ठीक आहे. ओके, याला अर्धा मार्क द्या. मग वर्कचा फॉर्म्युला लिहिला, हा मॅग्नेटिक फोर्स आणि वर्क, इथं अर्धा मार्क द्या. आणि इथं आता खरं जर पाहिलं ना, याला खूप मार्क नाहीतच एक्सप्लेनेशनला. बघा 3 मार्कासाठी 1, हे 2 आणि हा 3 मार्क. 3 मार्कासाठी प्रश्न येणार आहे. किती लिहिणार आहे भाऊ मला सांग बरं तू? काही एक्सप्लेनेशन लिहायची गरज नाही खूप, तरी मी सांगतो एक्सप्लेनेशन लिहिताना काय करायचं ते. शो इन द फिगर लिहायचं. सी शेप फ्रेम आहे, त्याचं नाव ABCD दिलं, त्याचा एरिया L×X आहे. सिच्युएटेड इन कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे, आतमध्ये होती. BC इज कंडक्टिंग वायर, एक वायर होता ना तिथं येल्लो कलरचा बघा वायर. स्लाइड ऑन द फ्रेम, तुम्ही पॅरलल असा स्लाइड केला माहिती आहे ना तुम्हाला. ॲज द वायर BC लेंथ L मूव्ह आउट द वेलॉसिटी, म्हणजे त्या असा बाहेर इकडे चालला होता.
व्हेलॉसिटी होती है ना व्ही नावाची. इन्क्रीज द एक्स एरिया ऑफ द लूप ABCD इन्क्रीजेस. ABCD बाहेर तुम्हाला जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा. खरंच सांगतो, कळकळीने विनंती करतो, लेट टेन्शन घेऊ नका, हे समजून सांगितलं. फ्लक्स ऑफ बी थ्रो द लूप इन्क्रीजेस. बघा लूपचा फ्लक्स वाढत होता, विविध लाईन वाढत होत्या, पहिल्यांदा 6 होत्या, नंतर 9 होत्या, नंतर 12 होत्या, असं बोललो मी. अकॉर्डिंग टू द रूल, फ्लक्स रूल आहे, इंड्यूस EMF विल बी इक्वल टू, म्हणजे जर फ्लक्स वाढला तर इंड्यूस EMF तयार होतो. बस असंच लिहायचं, खूप लिहायचं नाही भावात. तुम्हाला लिहायची इच्छा असेल तर लिहा, पण माझ्या मताने नाही जास्त लिहायला पाहिजे. ठीक आहे, चला आता आपण काय करू, ही मॅग्नेटिक फील्ड आहे आत चालली. ठीक आहे, एक रॉड घेतला L लेनचा आणि त्याला रोटेट केला असं. मग रोटेट केलं तर फ्लक्स चेंज झाला. का बरं? बघा पहिल्यांदा 3 लाईन, मग 5, 10, 20, 30 असं वाढत जाणार ना. तर मोशनल EMF रोटेटिंग बार, एक रोटेटिंग बार घेतला आणि एका मॅग्नेटिक फील्ड, अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट केला तर किती इंड्यूस EMF तयार होतो, हे 2 मार्कासाठी प्रश्न येतो. प्रश्न असा येतो, डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर टोटल EMF इंड्यूस इन कंडक्टिंग बार, है ना. हा कंडक्टिंग बार आहे, त्याला रोटेट केलं तुम्ही. ठीक आहे, आता मला सांगा, हा बार घेतला, याची लेंथ L घेतली. काय घेतली बाबा? लेंथ L घेतली, दिसते पूर्ण. मग मी याच्यातला एक तुकडा घेतला, कारण की फिजिक्समध्ये छोटे छोटे तुकडे घेतात आणि त्याला इंटिग्रेशनमध्ये टाकतात. लक्षात आलं ना. फिजिक्सची भाषा कशी माहिती आहे का, एका वर्गात 100 विद्यार्थी आहेत, एक एज्युकेशन ऑफिसर आले, शिक्षण अधिकारी आले. तू सांग रे उत्तर, तू सांग रे, तू सांग रे. 100 पैकी 4-5 मुलाला प्रश्न विचारतात आणि जर त्या 4-5 पैकी 4 मुलाला, 3 मुलाला जर उत्तर आलं ते म्हणतात वर्ग हुशार आहे हो. आता प्रत्येक मुलगा खरंच हुशार आहे का? नाहीये, पण त्यांनी काय केलं, अनाऊन्स हुशार आहे, इंटिग्रेशनमध्ये टाकलंय. तसं इथे पण आहे. हा जो रॉड आहे, आता आपल्याला भेटलाय की बाबा एक रॉड असला तर इंड्यूस EMF जे भेटतं BLV, हा फॉर्म्युला आपल्याकडे, एक फॉर्म्युला फिक्स झाला है ना. एखाद्या कंडक्टरमध्ये जर तुमचा रॉड असेल आणि तो जर मोशन्स करत असेल, तिच्यासाठीचं इक्वेशन्स आहे. आता आपल्याला काय करायचंय, सिंपल फॉर्म्युला आहेत की जे काही छोट्या तुकड्यामुळे छोटं इंड्यूस EMF होईल आणि ती असणार आहे बी, लेंथ L आहे का, आणि याला काय म्हणू आपण, BLV म्हणायचं होतं ना. एक मिनिट आपल्याला बोलायचंय, बी तर आहेच इथे. ठीक आहे, बी तर आहेच, व्ही म्हणावं लागेल आणि त्याची जी लेंथ आहे DR एवढी घेतली. बघा कुठे पाहिजे फॉर्म्युला, हा पहिला फॉर्म्युला बघा सांगतो. बी मॅग्नेटिक फील्ड दिसते तुम्हाला आत, क्रॉस व्हाईट कलर, ते बी आहे. L म्हणजे तुकडा, DR एवढा तुकडा आहे आणि व्हेलॉसिटीला व्ही लिहिलं, म्हणजे BV, L ला फक्त DR लिहिलं. का लिहिलं कळालं ना, ते L तुकडा आहे ना थोडा. बरं, आपल्याला आता काय करायचं, याचं इंटिग्रेशन करायचं. चला, DE इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ BV इंटू DR. काही टेन्शन नसावं अशी अपेक्षा आहे. आणि याची जी लेंथ आहे, जर इथून जर मोजली 0, 2 सेंटीमीटर, 3, 4, 5, 7 असे वाढत जाईल ना, म्हणून आपल्याला लेंथ फिक्स माहिती नाही, म्हणून 0 ते L पर्यंत लेंथ वाढत जाणार आहे. मग याचं इंटिग्रेशन E असेल सर. इथे तुम्हाला B बाहेर काढू, इंटिग्रेशन 0 टू L. इथं B रिलेशन बिटवीन वाला फॉर्म्युला लावला. कोणता रिलेशन आहे सर? लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं रिलेशन. का बरं सर? कारण की पहिला स्ट्रेट मोशनमध्ये मूव्ह होत होता म्हणून व्ही होतं, आता रोटेट होतं ना, म्हणून रोटेशनसाठी हा फॉर्म्युला, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटीचा. चला सर, बी पुन्हा आलं का माझ्याकडनं. ठीक आहे, व्हीची R⍵DR, ही व्हीची व्हॅल्यू टाकली. आणखीन काय कॉन्स्टंट निघालं सर? बघा B⍵ कॉन्स्टंट आहे, कारण की DR चेंज होतो ना, म्हणून आरस्ट होता येईल. हे DR चेंज होतं आहे आपलं, म्हणून इथे 0 टू L. डायरेक्ट इंटिग्रेशन करायला पाहिजे होतं, पण मी एक स्टेप वाढवतोय. तर B⍵, बघा याचं इंटिग्रेशन आपल्याकडे भेटलं R². माहीत असेल ना, हायर लिमिट हे L, लोअर लिमिट हे 0. चला लिमिट पुटअप करू. B⍵, नीट लक्षात घ्या, 2 ला बाहेर काढलं, इथे R² हायर लिमिट अपॉन, सॉरी हे लोअर लिमिट आहे, ही लोअर लिमिट आहे. तर EMF बघा B⍵/2, हायर लिमिट हे L², लोअर लिमिट आहे 0. काही महत्त्व नाही 0ला, म्हणून मी इथं 1/2 B⍵L² एवढा इंड्यूस EMF तयार होणार आहे. हा रोटेटिंग बार रोटेट
एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये झाल्यामुळे. तर मला असं वाटतं खूप डिटेल घेण्याचा प्रयत्न करतोय, पण तुमचा सपोर्ट महत्वाचा आहे माझ्यासाठी. बाबा सपोर्ट देत राहा. आपण असेच व्हिडिओ आणणार. लाईक करा, शेअर करा, चॅनलला फॉलो पण करणं तुमचं काम आहे. आमचं काम आम्ही करणार. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय बाय बच्चा, बाय बाय.